लॉन आणि ते हर एकाच पेटली काय त्याला पैसे केले का नाही हो पाणी झालं का सगळं पाणी जायचं पाणी हवाई दगड हवाई लॉन हो हो हवाई हवाई उपसा उपसा हो काय ते हवाई गवत हवाई गवत काय येणार बाजार काय एवढं मोठे लॉन आणि ते हर एकाच पेटली काय त्याला पैसे केले का नाही हो पाणी झालं का सगळं पाणी जायचं पाणी हवाई दगड हवाई लॉन हो हो हवाई हवाई उपसा उपसा हो काय ते हवाई गवत हवाई गवत काय येणार बाजार काय एवढं मोठे हा काढा दोन बोटाने होय दोन बोट हो दोन बोट या दोन बोट ताकद नाही कुदळ नाही होय दोन बोट आहे का दोन बोटांनी हो ही तिसरं बोट सुद्धा लावायची गरज नाही त्याचं उद्घाटन करणारे मला खाणारे कुठल्या पोटाला पाठीशी घालायचं काय दाखव सचिन आहे का नाही ही काय आहे दगड कशी आता तुम्ही खांदा देताना केसकर म्हणतोय ते मध्ये खांदा काय माहिती काय जर का तसं काय त्रुटीमध्ये असेल मेंबर तर आपण त्याच्या गाडीत तुम्ही काय आमच्या तक्रारीचं निरसन केलं म्हणून सांगितलं मगाशी म्हणजे खोटं बोलला तुम्ही तुम्ही म्हणलं सगळ्यांनी निरसन केलं चौकशी अहवाल तुम्ही आता घेऊन यायला पाहिजे होता इथं काय माहिती आहे का नाही पाणी साठवलं पाहिजे हो साहेब काय काय आहे हो काही पाय हात जाते पोरांचा पाय मुरगाळला तर तुम्ही पैसे देणार आहे का गाडी मेंबर ती पाठीशीच घालतं करतो बोला की काम असो तर कम्प्रेशन सर्टिफिकेट कसं काय घेतलं तुम्ही काम झालंय म्हणलं घेऊ सगळं ही काम झालंय अहो लोकांचे पैसे उधळपट्टी तुम्हाला 5 कोटी रुपये खर्च केलेत 5 कोटीचं इथं काम आहे का दिसतंय का काय केलं दाखव इथं 4 फूट माती पाहिजे किती 4 फूट इथं 1.5 फूट सुद्धा माती नाही गवत आहे काढणार चिलार आली चला पुढे कशा देवदार लाकूड आहे प्लॉट लावलाय हे पाणी पडल्यावर पूर्ण पूर्ण जुना आहे जुन्याला कलर केला हे सुद्धा जुना आहे त्याला सुद्धा त्यांनी ते कलर केला ठीक आहे खडी
लोल एरिया त्यासाठी आपण पुढे टाकलेली खडीवर 1 इंच माती आहे, 1 इंच खडीवर 1 इंच माती आहे, 1 इंच माती 4 फूट माती आहे. हे फसवणूक कशी आहे बघा. लाल माती 1 मीटरची आहे. 1 मीटर लाल माती दिसतीये का कुठं? खडी महाग आहे का लाल बघा का बिल लिहिणारे कुठं आहेत? समोर या. ही बघा टाकलेले म्हणतात बघा. हो सरकार मधलं हो हे पण ते आहेत. आंबोर मागे आंबोर हे कसं 1 मीटर भरली कुठं? कुठं 1 मीटर कुठं भरली? 1 दाखवा इथं बघा. इथं भरले बघा 1 मीटरने म्हणते बरं का. खडी काढायची कोणी? मी त्याचं माप धरलं ना तुम्ही मोजताना खडीचं पण. इथं सरळ सरळ नगरपालिकेने किती खाजा फक्त 1 इंच माती आहे खांदा. आणि सगळे 1 मीटरने बिल दिलं आहे. जेणेकरून लहान पोरांना त्या ठिकाणी जाऊन त्रास होणार आहे, अनेक लोकांना त्रास होणार आहे. एजन्सीचं काय करायचं त्या पद्धतीनं ब्लॅकलिस्टला टाकलं पाहिजे ना साहेबांना. या साहेब दोन्ही तपासणाऱ्या बी नाही होते हा त्याचं तर पहिल्यांदा ती घ्या की तुम्ही घ्यायचं नाही ते मुद्दा. की ठेकेदार आम्ही सांगायला राहायला घोडा नाही. ठेकेदार म्हणलं किती? ते सांगते. सगळं निघून जात आहे. हा हे बघा हे पेवर बॅग बघा आता निघणार कोणतरी काय आलं हे बघा. आणि कसं बसवलेत बघा हो, ह्याला काय गोल बिल करायचं आहे टाकलंय नाही काय मोठे पद्धत. साईजचं जरा हे असंच का? नाही अडकलं बघ त्याला आलं बिलं झाडायला म्हणल्यावर ते असंच हे का? बघा ऐका तिथं पाणी कसं जाणार? हे बघा हे बघा ते बस हे पेवर ब्लॉक अतिशय चांगलं काम झालं असेल तर म्हणणं बघा खडी खडी हे बघा काढायचं तुम्ही. त्या ठिकाणी सगळं जुनं मटेरियल वापरलंय पूर्ण जुनं मटेरियल वापरलं काही जुनं नाही केलं नाही नवीन नाही जुनं नाही. हो, बापरे, इथं बरं बघा. इतर दादा इथं. तिथं पण झालंय खड्डा एक लेवलच नाही कुठं तू बरोबर आहे. काय म्हणून दाखवायचं आणि काय नाही असं झालं. मला करणार काय याच्यावर सांगा ना, बघून काय करणार? ऍक्शन काय? चला या. तो सॉरी. हँडओव्हर करण्यासारखी स्थिती आहे का हँडओव्हर करण्यासारखी परिस्थिती आहे का की ठेकेदाराचं काम आहे का नगरपालिकेचं ठेकेदार होतो बरोबर आहे ना. आपण सगळे नगरपालिकेचे कर्मचारी लावले अशी झाडं टाकून लेडीज जेंट्स झाडं नाही. बरोबर आहे ना. मग हे झाडं मला सगळं ते ठेकेदारांनी अशा पद्धतीने पण मला सांगा तुम्हाला कुठं तर ह्याच्यामध्ये साहेब स्वच्छता दिसते कुठं काय दिसते. आता लहान मुलांनी काय करायचं लहान मुलं आली त्या एखादा लहान मुलगा चिंडू घ्यायला पळत पळत ह्यात गेला काटाऱ्या काय होणार आहे. किती प्रश्न केले पण उत्तर काही नाही. ही गवत आहे, ही गवत. हो ही गवत आहे का फुलं आहेत? ही गवत लागायची फुलं. हे टांग्यासाठी केले बघा किती आता बघा, माझी पोरं येतील तर बापूजी तर पोरं लई मोठी झाली ती चांगलं झाली ती काही खायला येणार नाही. पण ती पंढरपूरच्या लोकांसाठी ती मला प्रयत्न सांगा करा. की काय परिस्थिती आहे काढायला लागेल. काय परिस्थिती अहो ठेकेदाराचं काम आहे का नाही का नगरपालिकेचं काम आहे आता तुमच्याकडे हँडओव्हर हँडओव्हर करेपर्यंत कुणाचं काम आहे. मग आता हे ठेकेदाराने केलंय का नगरपालिका लोक कसे काय आज आहे जो जुमाट म्हटलं का लक्षात येणार आता काय आता ही माझ्यासमोर आहे आज काय हा हे करून घ्यायला काम आहे का नाही. बापू आम्ही सकाळी भेटलो साहेब म्हणले सगळे कंप्लिशनचे सर्टिफिकेट आमच्याकडे घेतले. हे सगळे कॅमेरा लाईव्ह चालू आहे. हँडओव्हर कसं केलं काय जनता बघल उद्या जनतांना दगडा मारला काय करा आपल्याला. आज काय करणार तुम्ही सांगा. रस्त्यावर येऊन दगडा मारल. आज काय करणार आहे तुम्ही पूर्ण नसताना आज कार्यक्रम घेणार कसा
झाडं जळली. पाच कोटीचं काम म्हटलं जातं जिजामाता गार्डन, परंतु 5 कोटीचं काम कुठेही दिसत नाही आहे. मग जिजामाता गार्डन म्हणायचं का हे एक शेती किंवा एक जंगल म्हणायचं, परंतु हाही अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि तुम्ही बघायला गेलं तर हे गार्डन लहान मुलांसाठी आहे आणि महिलांसाठी आहे. आणि या शहरातील महिला आणि जे लहान मुलांसाठी ही गार्डन आहे. आणि बघायला गेलं तर तुम्ही या ठिकाणी कुठेही स्वच्छता केलेली दिसत नाही, किंवा 5 कोटी रुपये घालवलेत का 5 रुपये घालवले ही काय समजणं झाले अशा ठिकाणी. जर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय असेल देखील या गावातील मंडळी किंवा या ठिकाणी ती तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे नगरसेवक आहे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी हा ब्लॉक उरपट्या टाकण्यात आलेला आहे. हा सरळ टाकतो, ह्या बाजूने टाकण्यात येत असतात, परंतु ही खरबडीत बाजू या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की इथं झाडं पण जळलेली वगैरे आहेत. तर हे झाडं अशी जळलेली तुम्ही बघू शकताय. आणि 5 कोटी ह्या ठिकाणी निधी येतोय, परंतु शोकांती काय या पंढरपूरच्या मध्यवर्ती ठिकाण आहे, लोक आवक जावक करतात, परंतु इथं कुठेही तशा पद्धतीचं जे निधी आलेला आहे हा निधी कुठेही तशा पद्धतीचा वापर झालेला दिसत नाही आहे. तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी याचं उद्घाटन 16 आहे, परंतु आज इथं स्वच्छता चालू आहे, परंतु कुठंही बाग पूर्णपणे कंप्लीट झालेली नाही. आणि सीओ असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी असतात त्यांनी असं म्हटलं की हे बाग कंप्लीट झालेली आहे. तुम्ही स्वतः बघू शकता कुठेही बाग कंप्लीट झालेली नाही आहे. आणि हे ब्लॉकेज देखील उरपड्या बसवण्यात आलेलं आहे. तुम्हाला सरळ ब्लॉकेज दाखवतो तर अशा पद्धतीनं आहे. म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं काम झालं आहे, नेमकं काम काय केलं आहे वगैरे, काय गोष्टी, काय ठिकाणी खड्डे खुड्डे आहेत, काय ठिकाणी बसवलं नाही. आता तुम्हाला इथं दाखवतो बघा. ह्या साईडनं तुम्ही बघितलं, हे ब्लॉक बघितला तुम्ही, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे अशा पद्धतीनं हे बसवलं जातं आहे. परंतु इथून पुढे गेल्यानंतर तुम्ही बघितलं इकडं तर हा खरबडा भाग ह्या बाजूने उभा केला आहे आणि हा इकडं आहे. हा खरा तर असा साईड असते, परंतु सरासरी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघता की तुम्ही उरपड्या बसवण्यात आलेला आहे. म्हणजे काम करायचं म्हणून केलेलं आहे. नेमकं ठेकेदारांनी काम केलं का कुणी काम केलं हे अद्याप समजणार नाही. जो भाग बाहेरून असतो तो आतून केलेला आहे, जो खरबडीत भाग असतो तो बाहेरच्या बाजूला नसून तो आतल्या बाजूला असतो, परंतु जो चांगला भाग असतो तो आतल्या बाजूने केलेला आहे. म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं काम केलं हे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी सरासरी बघितलं तर झाडं काय ठिकाणी शोची झाडं आहेत, तर त्यामुळं या ठिकाणी झाडं जळलेली बघताय तुम्ही. नेमकं बघा तुम्हाला की बघा ही सगळीकडे सरळ लावलेला आहे. आणि काय ब्लॉकेज पूर्णपणे ही जे आहेत ते त्या पलीकडे साईडला बघितलं तर तिकडं बहुतेक चुकलं असावं, किंवा जो नवीन कोणीतरी असेल त्याला ते माहीत नसावं, त्याच्यामुळं त्यांना ती पूर्णतः त्या साईडला बघायला गेलं तरी उरपड्या बसवल्या आहेत. म्हणजे जो चांगला भाग आहे, म्हणजे सपाट भाग आहे तो बाहेर असतोय आणि जो खरबडीत भाग असतोय तो आतमध्ये असतोय. पण तिकडं बघायला गेलं तर तो तसा नाही आहे. सगळं उरपड्या ठिकाणी काम झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय हे झाडं अशा पद्धतीनं आलेले आहेत. काय या ठिकाणी झाडं देखील जळलेली आहेत. तुम्ही बघू शकताय काय ठिकाणी तशीच आहेत वगैरे. आणि सरासरी बघितलं तर इथं माती नसून खडी आहे. जेवढं दाखवलं तेवढं कमी आहे, त्याच्यामुळं आता हे कॅमेरा बंद करून ठेवतोय, कारण किती दाखव हे देखील आम्हाला किती दाखवत. हां 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 बघा या ठिकाणी हां 2 मिनटं हा आमचे पत्रकार आहेत त्यांनी दाखवले. हा ब्लॉक वेगळा आहे, हा वेगळा आहे. म्हणजे 3 प्रकारचे ब्लॉक या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. 3.54 लाखाचं काम आहे.
3.54 लाखाचं हे बजेट हे काम आहे. सध्या तुम्ही बघू शकताय झाडं आलेले आहेत. हे बघा, हे अजून आहेच आहे आणि अधिकारी म्हणतात की काम पूर्णतः झालेलं आहे, त्याच्यामुळं हां हे जुनं आहे. तुम्ही बघितलं तर इथं वेगळ्या प्रकारचे ब्लॉक आहे, त्यानंतर इथं वेगळे आणि एक 4 पावलं चालले की तिथं वेगळे. तर हे ब्लॉक जसं एखाद्या गणपतीला गणपती मंदिराला असेल किंवा देवीच्या मंदिराला असेल, नेते लोक जसं वेगवेगळं साहित्य देतात त्याप्रमाणे दिल्यासारखं हे सगळं केलेलं दिसतं. आणि ही झाडं बघा तुम्ही सगळी वाळून गेलेत पाण्यामध्ये, कुठेही सावली नाही. लहान मुलं ह्यात खेळणार कशी? इथे तर ब्लॉकच नाही बघा. तर ते झाड तोडण्यात यावं, कारण की ते पडलं तरी पण अवघड आहे. अशी वाळलेली झाडं आहेत त्या ठिकाणी. या ठिकाणी सगळी झाडं झुडपं तुटलेली अवस्थेत दिसतात. तर अजून इथं तुम्ही बघू शकता केबल तुटले, त्याचं इन्सुलेशन सुद्धा निघले. आता ह्यात जर करंट उतरला आणि आज संध्याकाळी उद्घाटनानंतर जर लहान मुलं जर इथं खेळायला आली, ह्याला जर करंट बसला तर ह्याला जबाबदार कोण? या ठिकाणी झाडाच्या फांद्या असेच पडलेले आहेत. ब्लॉक लावलेले ब्लॉक जुनेच का नवीन ह्याच्यावर सुद्धा शंका आहे. हे बघा ब्लॉक सगळे तुटलेले तुकडे ब्लॉकचे. सगळं निघून जात आहे. हा हे बघा, हे पेवर बॅग बघा आता निघणार कोणतरी काय आलं हे बघा. आणि कसं बसवलेत बघा खाली. ह्याला काय गोल बिल करायचं आहे टाकलंय नाही काय मोठे पद्धत? साईडचं जरा हे असंच का? नाही अडकलं बघ त्याला फिरून आळं बिळं झाडायला म्हणल्यावर ते असं हे हा. बघा, ऐका. तिथं पाणी कसं जाणार? हे बघा, हे बघा, व्यवस्थित बसवा. हे पेवर बॅग अतिशय चांगलं काम झालं असेल तर म्हणणं बघा. खडी हे बघा काढायचं नाही. निघते सगळं. त्या ठिकाणी सगळं जुनं मटेरियल वापरलंय. पूर्ण जुनं मटेरियल वापरलं. काही जुनं नाही केलं नाही, नवीन आहे जुनं नाही. बाबा, पैसे का बरं बघा. इतर दादा इथं. तिथं पण झालंय खड्डा. एक लेवलच नाही कुठं. तुम्हाला काय म्हणून दाखवायचं आणि काय नाही असं झालं. करणार काय याच्यावर सांगा, बघून काय करणार? ऍक्शन काय? चला या. सॉरी. म्हणजे मी रांगडा माणूस आहे, एक जमिनीवर मी काम केलेला माणूस आहे. मला टोचतंय. तिथं जर लहान मुलं आली 5 वर्षाची, 2 वर्षाची, 7 वर्षाची, 10 वर्षाची जर मला लहान मुलं आली तरी टोचणार आहे सगळ्यांना. त्यांना युज होणार आहे. त्यांना जर जखमा झाल्या तर ह्याला जबाबदार कोण? हे काम पूर्ण झालंय का? तर नाही झालं. पण आता हे बघा, तुम्ही आता हे बघा, तुम्ही त्या ठेकेदाराला सांगता की काम पूर्ण झालं. हे काम पूर्ण आहे का? हे काम पूर्ण आहे का? आता हे 8 ते 10 दिवसामध्ये ज्यावेळेस यूज करायला जाईल त्यावेळेस सगळ्या निघून जाणार. हे सगळं निघून जाणार. ही परीक्षा खाली पडणार, परत तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आणि परत जनतेचे पैसे वाया जाणार. त्यामुळे हे जर तुम्ही बघितलं, हे बघा, हे लॉन आहे का? सगळ्यांनी बघा. पत्रकार महोदय तुम्ही पण बघा, ह्याला लॉन म्हणलं जातंय का? हे हराळी आहे. फक्त 5 फूट त्या ठिकाणी लॉन टाकलंय आणि इकडे हे हराळी टाकले नाही. म्हणजे सरळ भ्रष्टाचार आहे. हे जरा कोणामध्ये घ्या. तिथं आणि त्याला 4 फूट माहिती आहे का बघा? 4 फूट माहिती आहे का? आपण check करू. जरा कोणामध्ये आणा. चला, या, साहेब या. कॅमेरा बांधव इकडे. अधिकाऱ्याला पण बोलू द्या थोडं. बोलू दे बापू. आपण बोललो का उपयोग आहे? हे बघा, हे काम बघा, हे काम हे बघा, हे काम किती निकृष्ट दर्जाचं आहे. हे ठिकाण आहे का? हे काम किती निकृष्ट दर्जाचं आहे. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. आहे का? त्यात सिमेंट आहे का? ह्याच्यात पूर्ण पाण्याचं. एका बाटलीने काढायचं, दुसरं हा बाटली बघा. काढायचं नाही. मग मला सांगा, जर हे काम अशा पद्धतीने बोगस झालं तर साहेब तुम्ही त्याच्याकडनं हस्तांतरित कसं करून घेऊ शकता? तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करणार ते तुम्ही सांगा. ते तुम्ही सांगा. हा काम ज्यावेळेस ठेकेदार करतो त्याचा डिफेक्ट लायबिलिटी हा 2.5 वर्ष असतो. हा. 2.5 वर्षानंतर काही जरी बाकीचं झालं तर त्याचं दुरुस्ती करून देण्याचं काम ठेकेदार आज झालं आता सांगा की. साहेब. हे तुमची जर करून घेतात. ऐका ना, गावाची level आहे का? तुमची जर मुलं आहेत, तुमची लहान मुलं आहेत का नाही? समजा होतील नसली तरी तुमची लहान मुलं, ही लोन आहे का साहेब? हे लोन आहे का? ते लोन आहे. कोणतं? ते लोन आहे. हा. त्यांना बोलू दे. ही लॉन आहे का नाही सांगा. होय तर होय सांगा, नाही तर नाही. त्याचं लेवल आहे का? लेवल आहे तर आहे सांगा, नाही तर नाही म्हणून सांगा. लॉन आहे ते. लॉन आहे हे. लॉन आहे. त्याच्यामध्ये कुठलं झाड लावायचं हे लॉन आहे.
आणि हे लेवल काय केले का? लेवल करून केले का? लेवल करून केलेलं आहे. बरं एक मिनिट बघा खोटं किती बोलतो बघा. अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल ऐका अधिकाऱ्यावर गुन्हा कसा दाखल करायचा बघा. इकडे बघा ही लेवल आहे. ही लेवल आहे का? तुम्ही कोणी घ्या ही लेवल आहे का? तेव्हा खाली पाहिजे इथं वर टेकाड आहे. हे खाली आहे ही ब्लॅक कॉटन सॉईल खाली पूर्ण. ऐका 2 मिनिट आता सरळ ऐका. इकडे बघा इकडे या. इस्टिमेट मध्ये काय आहे सांगा. गार्डन सॉइल आहे का ब्लॅक सॉइल आहे? तुम्ही इंजिनियर आहे. कोण तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर आहे? तो पण ठेकेदारच आहे. तो ठेकेदारच आहे. तुम्ही इंजिनियर आहे. इस्टिमेट मध्ये काय आहे सांगा. गार्डन आहे का काळी माती आहे का लाल माती आहे का गार्डन सॉईल. गार्डन सॉइल नसली तर त्याच्यासाठी गार्डन सॉइल नसेल तर खांदच ना चला कुठं आहे खोऱ्या पाठी कुठं आहे घ्या. लय कशाला काळी माती इथं एजन्सीचं बी नाव सांगा आणि ते पाहणी केलेल्या एजन्सीचं बी नाव सांगा. हे तुम्हाला कन्सल्टन्सी करून सुपरविजन करण्यात आलेलं आहे यांचं. हां आणि काम कोण केलेलं आहे ते आणि साधेगिरी म्हणून गिरी साधेगिरी म्हणून ठेकेदार आहे. त्या दोघांवर कारवाई होणार. तो जर का दोषी सापडतो नक्की करावं. ते आता तुमच्या डोळ्यासमोरच ते दिसलं आपण की असं काही की जर का रिकवर करून घ्यायचं जे सिव्हिल वर्क झालेलं आहे जर का त्यांनी रिकवर करून घेऊ सगळ्या गोष्टी रिकवर करून घेऊया आणि त्या नियमाप्रमाणे कारवाई करू. किती बिल दिलं आतापर्यंत? काम किती आणि बिल किती दिले? बिल किती आतापर्यंत दादा किती झाले? तर 3-3.25 कोटी पण दादा झाले. आता झाले म्हणजे आता किरकोळ राहिले. त्याला नाही दिलं तर त्याच्यामध्ये अजून ते बिलो ठेकेदार आहे किंवा त्याचा आपण त्याच्याकडे आपल्याला 50 लाखापर्यंत जो डीडी आहे बिलोच्या रकमेचा तो आपल्याकडे आहे. सिक्युरिटी डिपॉझिट आहे 10% त्याच्यातून खर्च झालेला आहे. पण त्याचे जे अमाऊंट आहे ते आपल्याकडे डीडी वगैरे सिक्युरिटी डिपॉझिट सगळे बाकी आहे 10% कामाचे जेवढं काम झालं त्याच्यातून आपण रिकवर करू शकतो.